मी आता खिडकीतून बघितला, तू बाजेवर झोपला होता. होय होय पडलं होतं वाईच. बघितला, मी जे बोलला ते खोटं नाही. मला बोलवलं आहे, काय काम आहे का? अरे काय काम आहे म्हणून काय विचारतो? आधी जे काम सांगितलेले त्याचं काय झालं? तुम्ही सांगितलेली कामं ना, हो तेच विचारते मी. ही तर कवा झाली आहेत. अरे तू काय बोलतोयस बाळू? होय मग खरंच बोलतो आहे. मी सांगितलेले काम केली नसले तर मी काय करते बघ. तुम्ही स्वतः जाऊन बघायची. तुम्ही सांगितलेली समधी कामं झाली आहेत की नाहीत ती. त्यावर मला जेवाय देताय ना? हे काय, तुलाच तर जेवण घेऊन येत होते. नाही, आधी मी जाऊन बघणार की सगळे काम झाले की नाही, मगच तुला जेवण देणार. तू पण चल. गंगे, ए गंगे, आली का नाही? काय काम सांगितलं की पाटकीनी होतच नाही. ए गंगे, गंगे, हे घ्या. जरा दम धरता येत नाही वय. नुसतं गंगे 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 गंगे. दम धरता येत नाही म्हणजे? इथं जेवण करून पोट जाम झालंय माझं. उभं बी राहत नाही. लय मॉप लापशी खाल्ली म्या. ताट काय कुठं पळून चाललं होतं का? एवढं बका बका भर पायला. मरणाची भूक लागली होती. आता बरं वाटतंय. अव पडू नका. जायचं आहे ना व तुमचं आईला आणायला. जाऊ की सांच्याला काय एवढं त्यात. मग आता लई तोऱ्यात निघालं होतं. आता काय झालं? बाच्या घरला आल्यापासून लईच आवाज वाढलाय तुझा. जरा इकडे ये. हं? पाय दाब. हे घर नाही तुमचं, सासूरवाडी हाय. आहेच की सासूरवाडी. नग 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 चला आवरा, आजच्याच जायला. चला चला आजच्याच जायचं. टाकते पाय बसा. हा, लई बरं वाटतंय बघ. तुम्हाला काय कळत नाही का हो? कुणी बघितलं म्हणजे काय म्हणाल? काय म्हणते हा? जरा जोरात दाब पाय. अग ए, अग जरा हळू दाब. अरे सुंबरान मांडलं हा, सुंबरान मांडलं हा, यो विदाब. लय बरं वाटतंय. लई जोरात चाललाय पाहुणचार. सगळे गायांना आणि वासांना आंघोळी घालायचं, गोठा झाडून लख करायचं, गायची धार काढायचे, गोठ्याचे कंदील नीट पुसून ठेवायचे. रोज लागणारा सरपणाची लाकड फोडून ठेवायची. गायचं शेण काढायचे आणि त्याच्या गोवरात थापायचं. आणि वाड्याचे पुढच्या दारी आणि मागच्या दारी असलेले पाणीचे हंडे भरून ठेवायचं. ते कपडे वाळत घालायची दोरी तुटली आहे, दुसरी बांध. आय तू कवा आलीस? गावाची चाली आहे. अरे काय म्हाताऱ्या माणसाला त्रास द्या तर तुम्ही. कोण म्हातारा? म्या म्हातारा. आय ये ना बस. ए बाळूची आई,
मायप्पा बाहेर या, बघा कोण आला आहे. अहो तुम्ही बरं झाला आलायसा. वाटत भेटले मला, घर दावायसाठी घेऊन आलो म्या. हे घ्या. काय न ग मला हिऱ्या, अं, सामानाची बांधा बांध कर. वय अहो जावई बापू तू मसनी खाया निघणारच होत. आज पतूर लई वेळा फसले म्या, आता नाही फसायची म्या. काय जावई बापू, ह्या वयात माणसासनी त्रास देता तुम्ही. बाहेरच्या माणसासनी आमची कदर आहे, घरच्या माणसासनी नाही. ए तात्या, तू जा तुझ्या घरला. त्या आमच्यात येऊन आग नग लावूस. राहिलं वा. तुम्ही माझ्या आई सारखे आहे, मला आशीर्वाद द्या. कोण कुठला तू, तू माझा मान राखलास बघ. येऊ काय. बाबा घरात तरी याजी. काय ना ग, ज्या घरातून माझ्या मुलाला आणि नातीला हाकलून दिलं, त्या घरात मी पाणी बी प्यायची नाही. झालं केलेलं इसरून जायची. आय अगं यांनी खरंच तुला दिवाळीचं आवाज न दिलं होतं. म्या तुला घ्यायलाच येणार होतो. अगं तू जान घेऊन सांगतो म्या. आजी सोड की राग तुझा, बाणच उशीर केला निघाया. किती दिवसांनी बघितला गे हसनी. कसा आहे, बरं आहे ना व. ते काय नाही, यायला तुम्ही समद्यांनी दिवाळीला हितच राहावा अशी माझी इच्छा आहे. आणि आज पतूर जो मानपान राहिला हाय तो समजा पुरा करू. म्या काय बी कमी पडू द्यायची नाही. बघू काय मानपान करत्यात ते. आय आत ये की, आत बस. माझ्या मोर अन्नपूर्णेनं ताट वाढून ठेवलं आहे आणि तिला तिष्ठत ठेवा लागतं हाय. बाळू, अरे तुला सांगितलेली सगळी कामं केलीस की रे तू? वय मी तेच सांगत होतो तुम्हासनी. पण एवढी काम केली कशी? या दोन हातानी. खोटं बोलतोय तू. खरं सांग, तुला कोणी मदत केली? अन्नपूर्णाची आण घेऊन सांगतो. मला घरातल्या कामात कोणत्याही गड्यान मदत केली नाही. बाळू, तू जा बघू आणि आधी जेवण करून घे. वय सुरुवात करायची. आमचं समध्यांचं झालं आहे, तू कर सुरू.
गंगी पोरासनी भरवाया घ्या. वय वय या पोरा साखर साखर म्हणजे तिला मीठ म्हणायचं आहे. जरा जास्तच लागतं तिला. सत्य येत ज्याच्यासाठी इथं आला होता ते काय बोलणं चालणं झालं का नाही? अगाय त्यांनी त्यांच्या लेकाला सालगडी म्हणून धाडला आहे. आता आपण तरी काय बोलायचं? आता गावातल्या लोकांनी आमासनी विचारलं तर आम्ही काय सांगायचं? आमची काय पत हाय का नाही? हो समध्यासनी मी हेच सांगतोय. पैक पाहिजे म्हणून धाडलं नाही मी बाळूला. कोणा कोणाला सांगणार हा? का गावात चावडीवर दवंडी देणार? ते त्यांचं ते बघून घेत्याल. आपल्याला काय करायचं आहे? पोरासनी माझ्या उरावर ठेवून आलीस नाही तर ढाकलेलं कुठे ठेवलं आहे? ठेवलंय सोयऱ्याकडं. जावई बापू आता तुम्हीच त्यासनी सांगा. आला हाय तर दिवाळी करूनच जा. आम्ही राहू पर बाळ्या नाही नाही त्याचा दुखवटा आहे ना. अप्पा तू काय काळजी करू नकस. अरे थांबल ती. हा काय पाणी आहे. अंगे आईकड बघ की जरा. आजे असं काय नाही. आजा आनंद दिवाळीला बाळू मामांना. असं का? बर बघू बघू. मला खरा खरा सांगा, या बाळूला कोणी मदत केली होती? नाही जी कुणी बी काय बी मदत नाही केली. मी म्हणलं ना हो. तरीही मला खरं वाटत नाही. बा सगळे सांगतायत ना की कोणी मदत केली नाहीये म्हणून. ए त्यांची बाजू घेऊ नकोस. मला सांग यमुना कुठे आहे? स्वयंपाकघरात आहे, काम करते. गंगाप्पा बोलव तिला. हं काय? यमुनाला बोलव. बरोबर. या यमुनाला दुसऱ्याची मदत करायची फार हौस आहे. बघते तिच्याकडे. बा आपल्या घरात तुमच्या शब्दाबाहेर कोणी आहे का? मग एवढी काम एवढ्या लहान पोराने कशी काय केली सांग मला. पण एवढी सगळी कामं तुम्ही एवढ्या छोट्या मुलाला दिली का? मला जाब विचारू नकोस. आणि का म्हणशील तर मला परीक्षा बघायची होती याची. यमुना काय झालं जी? कुठे होती सकाळपासून? स्वयंपाकघरात काम करीत होते. तिला मीच थांब. यमुना तू ह्या बाळूला मदत केली का ह्याच्या कामात? नाही जी, मी त्याला काय बी मदत केली नाही. खरं सांगतेस? मी त्याला विचारलं होतं पर तो नाही म्हणाला. पण त्याला विचारायचं असं धाडस कसं झालं होतं तुमचं? बा तुम्ही जरा शांत व्हा. कशा शांत हो? हा बाळू बाजावर झोपत राहतो आणि
आणि कोणीही ह्याला मदत करत नाही. एवढे काम कसे काय होते सांग मला. माझ्या घरला मला कुणी बी कामं सांगितली नाही आणि सांगितली की मी असं काम करायचो कुणाला कळायचं बी नाही. इथं बी असंच आहे. पण इतक्या वर्षात मी कोणाला नाही पाहिला असं काम करताना. पण बा, तुम्ही सांगितलेली सगळी कामं झाली आहेत ना, मग ती कशी झाली हे महत्वाचं नाही. बाळू अरे कोणती शीर दाबलीस रे तात्या. अरे दुखायला लागली की रे मान माझी अशी. मोकळी झाली ती शिर. तात्या जरा हळू हळू दाब की रे. सरकार दरबारी मान मिळायच्या आधीच मानेला दुखापत करू नको म्हणजे झालं. अय्य वैजंता तू मला बोलायची एक पण सोडत नाही बघ. संधी म्हणतोय मी. अय्य अहो बरोबर म्हणतात अक्का. काहीतरी करायला पाहिजे पण. अय्यो हे तात्या अरे काय करणार अजून. अरे त्या देवप्पाच्या सांगण्यावरून त्या बाळूला काढला की रे घराच्या बाहेर. हा तरी पण काम पुढे सरकत नाही. त्याला काय करणार. ते देवप्पा काय दिसभर डोक्यात वाच काढत असतो काय ते समजा ना. अप्पा वा म्हणजे काय? अय्यो गुंडू तू ह्या तात्याच काही ऐकू नको. काही बोलतो रे तो काही बोलतो. अप्पा बाळू आता परत येणार नाही ना. अय्यो नन्न कुसू, तू काळजी करू नकोस. येणार नाही तो परत. तू हे खा आधी. असं समजू नका अक्का. त्या बाळूची बहीण आणि मेवणे दोघे बी आले आहेत घरला. अय्यो मग आपल्याला काय त्याच. अहो त्यात बरीच भर म्हणून त्या गंगेची सासू बी आले आहे. ते मग आपल्याला काय त्याच्यात म्हणते मी. आता ते समजे कशा पायी आले आहे जरा विचार करा की. आता घरात बैठक होणार आणि त्या बाळूला परत आणायचा काहीतरी तोडगा निघणार. एंड्री, काही झालं तरी तो बाळू घरी परत यायला नको म्हणते मी. अय्यो, त्याला आपण काय करणार म्हणतो मी वैजंता. असं कसं. त्या देवप्पाच्या सांगण्याहून तुम्ही एवढं सगळं केलं ना. म्हणजे देवप्पा तुमच्यासाठी काही करणार आहे का नाही. अय्यो, बरोबर की रे. बरोबर. आत्ताच्या आत्ता त्या देवप्पाकडे जा आणि विचारा आपली सरकार दरबारी पत वाढणार आहे की नाही. कोंबडं बकरं काय कापायचं असेल ते कापतो म्हणा पण काम झालं पाहिजे. उद्याच्या उद्या जाऊन विचारतो बघा. अय्यो, उद्या कशाला, आत्ता जा म्हणते मी. अप्पा उठा लवकर. अय्यो गुंडप्पा आता तू पण बोलायला लागलास की रे. अय्यो ए राहू दे. ए तात्या राहू दे बाबा. तू काही कामाचा नाहीस बघ. अय्यो त्या देवप्पाला सांगितलेले काम जर त्याने केले नाही ना तर ज्या देवीचे नाव तो घेत असतो त्या देवीकडेच पाठवून देतो बघ त्याला. अय्यो हे काय मी किती वेळा सांगितलंय की मी संध्याकाळी देवाला दिवा लावला की बाहेर धूप करायची. वैजी, म्हणजे माझ्या शब्दाची काय किंमत नाहीये. पुन्यांदा असं नाही होणार. पण उशीर का झाली हे आधी सांग. स्वयंपाक घरात होते. उलट उत्तर देते मला. बा जाऊ दे ना आता. यमुना तुझा. बरं झालं तू आलास. पाहिलं आपले घरचे सगळे नोकर कामचुकार झालाय. तिची काय पण चूक नाही बा. मीच तिला स्वयंपाकघरात काम दिला होता. तूच डोक्यावर चढून ठेवलंय सगळ्यांना. बा जाऊ दे ना आता. मी बोलते म्हणून माझ्या तोंड दिसतंय पण दुसऱ्यांची चूक दिसत नाही आहे तुला. हे बा अच्छा पण ना आता कधी कधी अति होते बघ. कधी कधी नाही, नेहमीच. आज लय काम होतं रे. थकून गेला मी. एक बोलायचा होता. बोल. आपण बाळूला घरात नको ठेवायला.